तरुण भारत नागपूर दिनांक 18 ऑक्टोबर 2020. मंथन. भारत विश्वातील एक महत्त्वपूर्ण राष्ट्र. आज विश्वात कोरोना काळ म्हणून 2020 हे वर्ष ओळखलं जात आहे. 2020 हे वर्ष तसं पाहिलं तर भारतीयांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आलं आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे जगात बहुतेकांनी भारतीय संस्कृती अवलंबली आहे. सोबतच भारत हा पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत सदस्य म्हणून निवडला गेला आहे. किमान 1500 वर्षांपूर्वी भारत हे जगातील सर्वाधिक व्यापार करणारं एकमेव राष्ट्र होतं. केवळ जीवनावश्यक वस्तूंची निर्यात नव्हे तर जीवनमान उंचावणाऱ्या प्रत्येक बाबींची भारतातून निर्यात होत असे. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत हे विश्वामध्ये निर्यातक्षम राष्ट्र म्हणून प्रसिद्ध होतं. जगातील 1/3 अर्थव्यवस्था भारताची होती. साहित्यापासून विद्यापीठापर्यंत आणि शांती संदेशापासून शौर्यापर्यंत सर्व बाबतीत भारत हा उच्चतम स्थानावर होता. कृषीविषयक व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मूळ गाभा होता. आज ज्या वर्णव्यवस्थेला भारतीय जनता गलितगात्र समजते त्याच वर्णव्यवस्थेच्या बळावर भारत विश्वगुरू होता. हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र अभिवादन हे विचार भारतीय जनमानसात प्रवाहित होत होते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या या लौकिकामुळेच ग्रीक, शक, कुशाण आणि हूण भारताकडे आकर्षित झाले. हळूहळू ते भारताच्या राष्ट्रीय जीवनात मिसळून गेले. त्यांनीही भारतीय इतिहासात आपलं स्थान निर्माण केलं. भारतीय कालगणनेला नवी दिशा दिली, परंतु कधीही आपली वेगळी ओळख दाखवली नाही. मधल्या काळात स्वतःला भारतीय विचारांचे पाईक समजल्या जाणाऱ्या काही लोकांनी सप्तबंदी लादल्या होत्या. या सप्तबंदींबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या 6 सोनेरी पानं या पुस्तकात विस्तृत माहिती दिली आहे. या सप्तबंदींमुळे भारतीय अर्थव्यवस्था अधोगतीकडे वाटचाल करू लागली. परंतु या काळात जगाच्या इतर भागात आवश्यक तशी विकासगंगा न वाहिल्यानं भारतीय अर्थव्यवस्था जगात उच्च स्थानावरच होती. 1754 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात बस्तान मांडायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्था अधोगतीकडे झुकली. जी अर्थव्यवस्था जगाला सहज उपयोगी पडणारी वस्तू देत असे ती अर्थव्यवस्था कच्च्या मालाचं उगमस्थान म्हणून नावारूपास येऊ लागली. भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय विद्या साधनांना निकृष्ट दर्जाचं म्हणून हिणवणं सुरू करण्यात आलं. भारतातील शिक्षण परंपरा आणि आचार पद्धती हे केवळ थोतांड आहे हे विचार फक्त भारतातच नव्हे तर जगातही रुजवले गेले. मेकॉलेच्या नेतृत्वाखाली 1833 मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्था बदलली गेली. शिक्षण व्यवस्था बदलून आंग्लांनी भारतीय जनमानसावर सनातनी विचारांचा प्रभाव पडू दिला नाही. थोडक्यात भारतीय आचार पद्धती, अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळत गेली. 1947ला आंग्लांनी भारत सोडला तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली होती. जिथे भारतीय चलन आणि अर्थव्यवस्था उच्चतम पातळीवर होती तिची स्थिती स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस आंग्लांच्या हातातील बाहुलं अशी झाली होती. भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र यांना जागतिक पातळीवर निकृष्ट दर्जा मिळाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे आजपासून 75 वर्षांपूर्वी मित्र देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केली. त्यामध्येही भारताला संस्थापक सदस्य बनविलं. केवळ स्वतःची शक्ती पूर्ण जगभर प्रस्थापित व्हावी यासाठी आंग्लांनी ही चाल खेळली असावी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काही वर्षात 2 बलाढ्य देशांनी भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी स्थान देण्याची शिफारस केली होती. परंतु आपलं शांतीपूर्ण नेतृत्व जगासमोर आणण्यासाठी आमच्या नेतृत्वानं ती शिफारस फेटाळून लावली आणि आपल्या आजन्म शत्रू असणाऱ्या चीनला ती जागा देऊ केली. खऱ्या अर्थानं भारतीयांच्या पायावर धोंडा मारून घेतला. तत्कालीन भारतीय नेतृत्वाने केलेले हे 2 महापातकं अजूनही भारताच्या विकासातील 2 अडसर आहेत. औद्योगिक विकास महामंडळंसुद्धा स्थापित केली, परंतु तटस्थ भूमिकेमुळे आपल्या विकासाला मंद गती मिळाली. उलटपक्षी विस्तारवादी चीननं आपल्यावर चढाई केली आणि आपल्या आर्थिक विकासाला खीळ बसवली. एवढंच काय तर पाकिस्तानसारख्या नवीन जन्मास आलेल्या देशानं आपल्याकडे डोळे वटारणं सुरू केलं. भारतीय नेतृत्वानं त्याला चोख उत्तर दिलं, परंतु सर्वांगीण विकासासाठी शीतयुद्धातील एका गटाकडे स्वतःला वळविणं भारताला आवश्यक वाटू लागलं.
भारतानं तत्कालीन सोव्हिएत युनियनकडे आपल्यासाठी सहाय्यक म्हणून पाहिलं. कदाचित यामुळेच अमेरिका आणि भारत या देशांमधील संबंध थोडे खराब झाले. परंतु आशियातील भारताचं स्थान लक्षात घेता अमेरिकेनं भारतावरील दृष्टी दूषित केली नाही. जरी भारताला स्थायी सदस्यत्व नाकारलं तरी प्रत्येक वेळी अस्थायी स्वरूपात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थान देण्यासाठी रशिया आणि अमेरिका बरेचदा एकत्र आले. सोबतच जर्मनी, भारत, ब्राझील आणि जपान या देशांनी वेळोवेळी एका स्थायी सदस्यत्वाची मागणी केली आहे. त्यासंबंधीच्या गटाची स्थापना केली. बांगलादेशच्या निर्मितीमुळे भारताचं जागतिक महत्त्व वाढलं. 2 वर्षांच्या आणीबाणी संघर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय लोकशाही प्रस्थापित झाल्यानं संयुक्त राष्ट्रसंघात सर्वात मोठा लोकशाही प्रिय देश म्हणून भारताचं नाव जगासमोर आलं. अधिकृत भाषा नसूनही संयुक्त राष्ट्रसंघात भारतीय मंत्र्यांनी अर्थात अटलजींनी हिंदी या राष्ट्रभाषेत भाषण केलं. ही भारतीयांची अजोड उपलब्धी होती. 1980च्या दशकात सार्कच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगात शांतताप्रिय आणि विकासाभिमुख देश म्हणून भारतानं दक्षिण आशियाचं नेतृत्व केलं. 1989च्या सुमारास खाडी देशांच्या वादात भारतीय नेतृत्वानं तटस्थ भूमिका घेतली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्नही केले. शांती सेनेत भाग घेतल्यामुळे भारतानं युवा आणि प्रतिभावान नेतृत्वही गमावलं. परंतु तरीही किमान 47 वेळा शांती सेनेमार्फत शीतयुद्धाच्या कालखंडात विश्वशांतीसाठी प्रयत्न केले. 1990च्या सुमारास शीतयुद्धाची सांगता झाली. सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा ढासळला आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तिसऱ्यांदा रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. तेव्हाच शेअर बाजारात हर्षद मेहता या नावाचं वादळ निर्माण झालं. एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था वाटचाल करू लागली. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांचं त्रिशंकू सरकार भारतात स्थापन झालं. जगासाठी फार मोठी बाजारपेठ उघडली गेली. भारतालाही जगातली मोठी बाजारपेठ मिळाली. हजारो भारतीय वस्तू जगात निर्यात होऊ लागल्या. आयात वस्तूंपेक्षा निर्यात वस्तूंचं प्रमाण वाढलं. भारतीय बुद्धीसुद्धा जगात सर्वत्र वावरू लागली. आज किमान 175 देशांमध्ये भारतीय जनतेचं अस्तित्व प्रस्थापित झालं. जिथे स्वस्त आणि चांगला कामगार हवा होता अशा क्षेत्रात भारतीय आपलं स्थान निर्माण करू लागला. कधी काळी आंग्ल सत्तेत सूर्य मावळत नाही असं म्हणणारे आता जिथे भारतीय तिथे सूर्य मावळत नाही असं म्हणू लागले. पूर्वेकडे पहा हे नवीन सूत्र भारतीय अर्थव्यवस्थेत स्थिरावू लागलं. संपूर्ण जगात भारताकडे आकर्षित होणारे देश तयार झाले. केवळ व्यापार नव्हे तर शांततेसाठी भारतीयांकडे जग पाहू लागलं. भारतीयांनी केलेलं प्रत्येक कार्य जगाला मार्गदर्शक ठरलं. अणुचाचणी, अणुकरार आणि दहशतवादी कृत्यांच्या विरोधातली कारवाई या प्रत्येक बाबी जगाला प्रेरणादायकच ठरत गेल्या. जलवायू परिस्थिती असो किंवा जगातली शांतता असो, सर्वच बाबतीत भारत अग्रेसर आहे. 2011 सालानंतर भारतीय नेतृत्वानं जगात मैत्रीपूर्ण वातावरण तयार केलं. प्रत्येक राष्ट्राशी आपले संबंध जोपासले. इस्रायल असो किंवा पाकिस्तान, प्रत्येकाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. जागतिक योग दिनाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्य जातीला आरोग्याची महती सांगण्याचा उत्तम प्रयत्न केला. आज जगातील 95% देश भारताचं नेतृत्व मान्य करतात. जगातील प्रथम 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचं नाव समोर आलं आहे. आजकाल विदेशी माध्यमातून सुद्धा भारतीयांचं कौतुक होतं. जगातील सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठी संघटना भारताचं नेतृत्व करते आहे. या सर्व पातळीवर भारत आपलं शतकापूर्वीचं स्थान हळूहळू मिळवतो आहे. परंतु अजूनही भारत हा एक संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य नाही, ही एक खंत आहेच. चीनसारखा विस्तारवादी देश भारतीय विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःची व्हेटो पॉवर वापरून भारताला कमजोर बनवतोय. चीनच्या या भूमिकेमुळे पुराणातील भस्मासुराची आठवण येते, ज्यानं स्वतःलाच भस्म केलं होतं. अकारण वाद निर्माण करून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळ करण्याचा प्रयत्न चीनी नेतृत्व करत आहे. एवढं असूनही चीनी व्यापारात भारतीयांचाच वाटा जास्त आहे, हे चीननं लक्षात ठेवावं. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत राष्ट्रसंघाच्या व्यवस्थेत काही बदल सुचवले आहेत. सोबतच कोरोना काळात भारतानं केलेल्या मदतीचा उल्लेखही केला आहे.
सर्वात जास्त कोरोनामुक्त भारतीयच आहेत आणि भारत या संघर्षात जगाचं नेतृत्व करेल ही ग्वाहीसुद्धा दिली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता भारत हा लवकरच विश्वगुरू बनेल असा विश्वास वाटतो. भारतीय विचारांनुसार विश्वगुरुत्व म्हणजे मानवी जीवनातील सर्वांगीण विकासासाठी जगाचं नेतृत्व करणं हेच आहे. मंथन या सदरातील आशुतोष ठोंबरे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.